राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार आहेत। बघा, धनंजय मुंडेंनी आता काही वेळापूर्वी अजित पवारांची भेट घेतली, 1.25 तास चर्चा झाली। त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे आता उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत। गणेश, सरपंच हत्या प्रकरणी वातावरण पूर्ण तापले, राज्यभरातलं वातावरण ढवळून निघालंय। मुंडेंनी तासाभरापूर्वी भेट घेतली पवारांची आणि आता दादा खुद्द मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। काय घडामोडी घडतायत? नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आज प्रामुख्याने भेट होणार आहे आणि याच भेटीमध्ये आहे ते बीडच्या हत्येसंदर्भात देखील आहे ती चर्चा होऊ शकते आणि त्याचबरोबर आतापर्यंत पालकमंत्री पद देखील आहेत ते रखडलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर देखील पालकमंत्री पदासंदर्भात देखील आहे ती चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे या भेटीनंतरून नेमक्या अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरून बीडवर काय नेमका तोडगा काढतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी बरं, पालकमंत्री पदावरून रस्सीकेस तर आहेच मित्रपक्षांमध्ये, मात्र बीडचं पालकमंत्री देखील कोणाला मिळणार हे देखील महत्त्वाचं आहे। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आता या भेटीमागे 2-3 मुद्दे आहेत। पालकमंत्री पदाचा तर मुद्दा आहेच, मात्र सागर निवासस्थानी ही भेट होणार आहे। मात्र सरपंच हत्या प्रकरणी संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे। विरोधकांनी धनंजय मुंडेंना घेरलेलं आहे।